श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट घाटशिरस तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या देवस्थानचा मी व्यवस्थापक श्री शिवाजी मुरलीधर पालवे। या मंदिराची अशी आख्यायिका आहे की मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस श्रीराज्यातून निघाले, गोरखनाथ त्यांना आणायला गेले होते आणि तिथून निघाल्यानंतर मैनावती राणीने त्यांना सोन्याची वीट दिली। ती पुढं प्रवास करत असताना सोनई गावामध्ये आल्यानंतर अशी आख्यायिका आहे की गोरखनाथाजवळ मच्छिंद्रनाथांनी झोळी दिली आणि त्या झोळीमध्ये सोन्याची वीट होती। तर गोरखनाथाला वाटलं नाथांना आपल्या गुरूंना एवढ्या सोन्याची काय गरज आहे, म्हणून त्यांनी ती सोन्याची वीट तिथंच टाकून दिली। आणि पुढं चालत असताना या ठिकाणी आल्यानंतर श्री मच्छिंद्रनाथाने झोळी घेतली आणि त्या झोळीत पाहिलं तर त्यात सोन्याची वीट नव्हती। आणि मग ते याच ठिकाणी गडबडा लोळू लागले आणि त्या विटेसाठी आक्रोश केला की मला ती सोन्याची वीट पाहिजे होती आणि तू का टाकून दिली। आणि नंतर मग श्री गोरखनाथांनी हा पर्वत गर्भागिरी पर्वत हा पूर्ण सोन्याचा केला आणि मच्छिंद्रनाथांना म्हणाले आपल्याला एका सोन्याच्या विटेची काय गरज आहे, हा पूर्ण पर्वतच आता सोन्याचा केला आहे। आणि त्यांनी ती मच्छिंद्रनाथाने गोरखनाथाची परीक्षाच घेतली होती असं सांगितलं। आणि नंतर म्हणले का एवढा मोठा शिष्य असताना मला कशाचीच गरज नाही। आणि या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरखनाथांनी यज्ञ केला आणि यज्ञासाठी 33 कोटी देवदेवता या ठिकाणी आले होते। या ठिकाणाहून साधारण 8 किलोमीटर अंतरावर देवराई गाव आहे। त्या देवराई गावापर्यंत देवाच्या पंक्ती बसल्या होत्या, म्हणून त्या गावाचे नाव देवराई असे पडलेले आहे। आणि यज्ञासाठी श्री शंकर भगवान म्हाताऱ्याच्या रूपाने या ठिकाणी पंक्तीसाठी वाढप्याचं काम केलं आणि म्हणून इथे म्हातारदेव नावाने शंकराचं वृद्धेश्वर असं म्हातारदेव नावाने ओळख आहे। नवनाथ ग्रंथामध्ये 23व्या अध्यायात म्हातारदेव नावाने या स्थानाची ओळख आहे। असं स्वयंभू शिवलिंग आहे की दर वर्षाला महाशिवरात्रीला गव्हाच्या आकारा एवढे वाढ होते, म्हणून वृद्धिंगत होते, म्हणून वृद्धेश्वर या नावाने सुद्धा या ठिकाणाला नाव आहे।